हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू नीट बायोलॉजी. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये अतिशय छान स्टोरी सांगणार आहे आणि ती स्टोरी असणार आहे अँटीबायोटिक्सची. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर मध्ये आपल्याला एक अँटीबायोटिक नावाचा टॉपिक आहे. अँटीबायोटिक काय आहेत तर जो वर्ड आहे अँटी याचा अर्थ आहे अगेन्स्ट आणि बायोचा अर्थ आहे लाईफ. अगेन्स्ट लाईफ, कुणाच्या तरी जीवाच्या अगेन्स्ट काम आहे. आणि हे कुणाच्या अगेन्स्ट काम केलं जातं तर डिसीज कॉझिंग जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या अगेन्स्ट काम केलं जातं. आणि अँटीबायोटिक्स हे जे आहेत ह्युमनसाठी यांचा काय रोल आहे तर ह्युमनसाठी हे प्रो लाईफ आहेत. म्हणजे अँटीबायोटिक्स हे एक प्रकारचे मेडिसिन आहेत, ड्रग्स आहेत जे तयार केलेले आहेत, जे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या जीवाच्या अगेन्स्ट काम करतात आणि ह्युमनच्या लाईफला सुधारण्यासाठी मदत करतात. म्हणून अँटीबायोटिक्सचा अर्थ आहे, ग्रीक वर्ड अँटी मीन्स अगेन्स्ट आणि बायो मीन्स लाईफ. अगेन्स्ट लाईफ ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्रो लाईफ फॉर ह्युमन बिईंग, हे आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता अँटीबायोटिकची स्टोरी जर मला सांगायची म्हणलं तर अँटीबायोटिकचा शोध कसा लागला तर अँटीबायोटिक ही एक चान्स डिस्कव्हरी आहे. म्हणजे अचानक लागलेला शोध आहे. शोध लावायचा म्हणून लागला नाही. एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं अलेक्झांडर फ्लेमिंग. आणि अलेक्झांडर फ्लेमिंग हा स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरियाचा स्टडी करत होता, त्याचं कल्चर करत होता. काय झालं, एक स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया ज्या प्लेटवर त्यानं वाढ होण्यासाठी ठेवले होते तर ती एक प्लेट त्याच्याकडून विसरून राहिली. आणि एक 8-10-15 दिवसानंतर त्या प्लेटकडे त्याचं लक्ष गेलं तर त्या प्लेटवर त्याला पाहायला भेटलं की स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरियाची या प्लेटमध्ये वाढ झालेली नाही. तिथं त्याची ग्रोथ थांबलेली आहे. त्याचं कारण असं आहे की तिथं एका फंगसची वाढ झाली होती आणि त्या फंगसचं नाव होतं पेनिसिलियम नोटॅटम. मग त्याला असं वाटलं की इथं कदाचित या फंगसची ग्रोथ झाल्यामुळं स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरियाची वाढ झाली नसेल, कारण या फंगसमधून असे काही केमिकल रिलीज झाले असतील जे केमिकल बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवत होते. आणि त्यानं चेक केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की खरंच या पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या फंगसनं सिक्रेट केलेल्या केमिकलनं स्टॅफिलोकोकायची ग्रोथ थांबवली आहे. मग त्याच्या डोक्यामध्ये उजेड पडला की जर स्टॅफिलोकोकाय पासून या बॅक्टेरियापासून वेगवेगळे आजार होतात, ते आजार आपल्याला थांबवण्यासाठी, ते आजार आपल्याला नीट करण्यासाठी कदाचित या पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या फंगसच्या केमिकलचा वापर केला जाऊ शकतो. आणि नंतर हे स्टडी केल्यानंतर त्यानं त्या फंगस पासून पहिली अँटीबायोटिक तयार केली जिचं नाव होतं पेनिसिलिन. फंगसचं नाव होतं पेनिसिलियम नोटॅटम आणि अँटीबायोटिकचं नाव होतं पेनिसिलिन. ही पहिली जगामधली अँटीबायोटिक आहे जी अलेक्झांडर फ्लेमिंगनं तयार केलेली आहे. मग इफेक्टिव्ह अँटीबायोटिक नंतर तयार केल्या दोन सायंटिस्टनं, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये. एक आहे अर्नेस्ट चेन आणि दुसरा आहे होवर्ड फ्लोरी. आणि नंतर फ्लेमिंग, चेन आणि फ्लोरी या तिघांनाही 1945 मधलं नोबेल प्राइज देण्यात आलं. आता अँटीबायोटिक्स तयार केल्यानंतर पहिल्यांदा कुठं वापरल्या तर वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये अमेरिकन सोल्जरला त्यांच्या वुंड ट्रीट करण्यासाठी त्यांचा वापर केला. अँटीबायोटिक ह्या कुणाच्या अगेन्स्ट काम करतात तर अँटीबायोटिक ह्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करतात. बॅक्टेरियल डिसीजेस ट्रीट करण्यासाठी त्यांचा वापर होतो, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि एक्झॅक्ट अँटीबायोटिकची डेफिनेशन काय आहे तर लक्षात घ्या, अँटीबायोटिक हे एका मायक्रो ऑर्गॅनिझमचं सिक्रेशन असतं जे दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला मारण्याचं किंवा त्याची ग्रोथ थांबवण्याचं काम करतं. मग कसं म्हणणार मी तर अँटीबायोटिक इज अ केमिकल सबस्टन्स which is secreted by one microorganism and which kill or retard growth of another microorganism is called antibiotics. 20th century मध्ये ही एक सिग्निफिकंट डिस्कव्हरी मानली जाते जी माणसाच्या वेलफेअरसाठी कामाला आलेली आहे. आजचं जे जग आहे, आजचे जे हॉस्पिटल्स आहे, डॉक्टर प्रॅक्टिस करतायत तर ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबायोटिकचा वापर करतात. यस, आता जे करंट जग आहे ते विदाऊट अँटीबायोटिक्स आपण इमॅजिन करू शकत नाही असं आपली एनसीईआरटी सांगते. आणि वेगवेगळे बॅक्टेरियल डिसीजेस ट्रीट करण्यासाठी या अँटीबायोटिक्सचा वापर केलेला आहे. कोणते डिसीजेस आहेत जसे की लेप्रसी आहे,
ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतो. दुसरा डिप्थेरिया आहे, ज्याला आपण गलघोटू म्हणतो. तिसरा हुपिंग कप आहे, ज्याला आपण काली खाशी म्हणतो. प्लेग आहे, टायफॉइड आहे, न्यूमोनिया आहे. हे वेगवेगळे डिसीजेस ट्रीट करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणजे अँटीबायोटिक्सनं आज जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर आहे, इम्पॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलंय? अँटीबायोटिक ही एक चान्स डिस्कव्हरी आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगनं स्टॅपिलोकोकाय, स्ट्रिप्टोकोकाय नाही, स्टॅपिलोकोकाय बॅक्टेरियाचं कल्चर स्टडी करताना हा एक चान्स डिस्कव्हरी झालेली आहे, शोध लागलेला आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर ही अँटीबायोटिकची सगळी स्टोरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यस, तर तुम्ही नक्की ही स्टोरी ऐका, तुम्हाला आवडेल आणि आवडल्यानंतर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.